नमस्कार. उन्हाळा सुरू झाला आहे. आपण शीतपेय किंवा आईस्क्रीम हे जास्त प्रमाणात खातो. ते मग घरी बनवलेलं असो किंवा बाहेरून विकत आणलेलं असो. तर आज मी तुम्हाला 10 मिनिटात होणारी आणि ते सुद्धा 3 फ्लेवरमधली आईस्क्रीम मी आज दाखवणार आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल कारण ती 10 मिनिटात होणारी आहे. तर मग चला तर पाहूया आईस्क्रीमची रेसिपी. तर आता आपल्याला बेसिक आईस्क्रीम तयार करून घ्यायचं. त्यासाठी आपण 1 कप व्हिप क्रीम घेतलेली आहे आणि अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे. बघा याप्रमाणे आपण त्यात ओतून घेत आहोत. आणि पाव कप आपल्याला दूध घ्यायचं आहे रूम टेम्परेचरचं. गरम दूध घेऊ नका. बघा ह्याप्रमाणे आपण घेऊन ते मिक्स करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इसेन्स टाकायचं आहे. इसेन्स मी 4-5 ड्रॉप्स टाकलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि हँड मिक्सी किंवा विस्कनी किंवा रवीने तुम्ही मिक्स करू शकता. मिक्सरला लावायचं नाही आहे. फक्त हातानेच मिक्स करून घ्या व्यवस्थित, जेणेकरून आपल्याला क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे. 7-8 मिनटं लागतील असं तुम्ही करून घ्या. आणि त्यानंतर आपला बेसिक आईस्क्रीमचं बेस तयार होईल. आता हा बेस आपण 3 मोठे चमचे एका बाउलमध्ये ओतून घेणार आहोत. त्याच्यापासून आपल्याला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तयार करायचं आहे. तर स्ट्रॉबेरी आईस्क्रीमची क्रश मी कसं बनवायचं ते मी तुम्हाला माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. जर तुमच्याकडे स्ट्रॉबेरी नसेल तर तुम्ही स्ट्रॉबेरी इसेन्स टाकू शकता. आणि कलर येण्यासाठी मी पिंक कलरचा रोज इसेन्स टाकला आहे. आणि स्ट्रॉबेरी 2 चमचे मी टाकले आहेत. बघा आता हे सगळं आपण मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे. बघा याप्रमाणे आपण त्याला मिक्स करतो आहोत. आणि हा पिंक कलर थोडा लाईट असल्याकारणाने मी थोडा रोज इसेन्सचा 2 ड्रॉप्स टाकणार आहे. आता आपण ड्रायफ्रूट आईस्क्रीम तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी 2 चमचे बेस टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये केसर आणि दुधाचं मिक्सचर टाकलं आहे, जेणेकरून आपला येल्लो कलर तयार होईल. आणि जर हा लाईट कलर वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही कलरही टाकू शकता. मी हा येल्लो कलर 2 चिमूटभर टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि व्हॅनिला इसेन्स व्हॅनिला इसेन्स टाकलं आहे आणि ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली आहे. ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा याप्रमाणे आपला येल्लो कलरही आला आहे आणि ड्रायफ्रूट पण मिक्स झालेले आहेत. आणि त्याला डेकोरेशनसाठी मी तुकडे टाकलेत बदामाचे, पिस्त्याचे आणि काजूचे. तुम्हाला जे ड्रायफ्रूट टाकायचे ते तुम्ही टाकू शकता. आणि हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ते पॅक करून ठेवायचं आहे. आणि आता चॉकलेट आईस्क्रीम करणार आहोत. तर त्यासाठी आपण बेस घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण 1 चमचा कोको पावडर टाकली आहे, कारण बेस माझा 2 मोठे चमचे आहेत. त्याच्यामध्ये मी थोडंसं मिक्स करून कोको पावडरमध्ये ते मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये ओतून घेणार आहे. कोको पावडर आणि दुधाचं मिश्रण आपण त्याच्यात टाकून घेतलं आहे. आता आपला चॉकलेट आईस्क्रीमचा फ्लेवर तयार होईल. आपण क्रंचीनेस आणण्यासाठी आपण त्याच्यामध्ये चॉकलेटचे तुकडे टाकणार आहोत. बघा याप्रमाणे अर्धे तुकडे आपण त्यात टाकून घेणार आहोत आणि अर्धे डेकोरेशनसाठी ठेवणार आहोत. याप्रमाणे आपण चॉकलेट आईस्क्रीम तयार करणार आहोत. अशाप्रमाणे आपण 3 फ्लेवरचे आईस्क्रीम तयार केलेले आहेत. बघा याप्रमाणे आपण चॉकलेटचे तुकडे त्याच्यावर टाकून घेतले आहेत आणि हवाबंद डब्यामध्ये आपण ते पॅक करून जेणेकरून आपलं आईस क्रिस्टल त्या आईस्क्रीमवर येणार नाही. हवाबंद डब्यात असल्याकारणामुळे आपण फ्रीजरमध्ये व्यवस्थित ठेवू शकतो. आणि 8-9 तास ठेवून झाल्यानंतर आपण आईस्क्रीम कसं झालं आहे ते पाहणार आहोत. तर बघा याप्रमाणे आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.